बरोबर टायमात आलो की नाही? तुम्ही इथे कसे? तुम्हाला न्यायला आलो होतो. आता आपल्या रीतीत बसत नाही म्हणून, नाहीतर मीच मारले असं फेऱ्या वडाला. आता ह्यो कशाला कडबडलाय मधीच? मम्मी एक काम धड होईना आपलं. तू जरा अगोदरच एवढा मोठ्या धोंड्यात ठेवला असतास ना, तर ती अक्षदा आधीपदीच्या गळ्यात पडण्यापेक्षा बरोबर थोबाडावर आपटली असती. लय लागलं नाही ना? जोरक्यात लागली का ठेच? तुम्ही सावरलं की त्या आधीच. आणि ह्यो दगड कोण ठेवला असं मधीच? बघा ना. आई 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 ग. आई 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 ग. काय झालं? ओ थांबा थांबा, आई शपथ हो, बोट लाल झालं तुमचं. नाही नाही काय नाही. अहो प्रदक्षिणा राहिल्यात अजून, त्या पूर्ण करायला पाहिजेत. जेवढ्या झाल्या तेवढ्या फेऱ्या बाद झाल्या. देव गोड मानून घेतोय सगळं, आपलाच आहे देव. अहो असं कसं 4च प्रदक्षिणा झाल्या, 3 मारायच्यात अजून. तुम्ही हट्ट करू नका की मास्तर. का मी का नाही हट्ट करायचा? हा, माझ्या पायाला फक्त ठेच लागली. त्या दिवशी तुमच्या पायाला एवढी कुदळ लागली होती तरी तुम्ही ऐकलं नाहीत माझं. आणि मी का माझं व्रत अपूर्ण ठेवायचं? मी काय ऐकणार नाही तुमचं, मी मारणार प्रदक्षिणा. तुम्ही काय ऐकाय नाही होई की नाही? तुमचीच बायको आहे. मग मी बी तुमचा नवरा आहे. आता तुमच्या फेऱ्या पूर्ण होणार माझ्या संग. काय करताय? बा, अहो या. का हो, डबा का भरालाय? अहो त्या श्रीकांत दादांसाठी भरतीये डबा. त्यांनी एवढा डबा आणून दिला आपल्याला, असं रिकामं देणं बरोबर वाटत नाही ना. नाही बरोबर, बरं झालं बरं झालं. आणि आज सण पण आहे ना, तर म्हटलं काहीतरी गोड करावं म्हणून पुरणपोळ्या. त्या माणसामुळे तर सण साजरा झाला आपला. त्यांनी टायमाला मदत केली, नाहीतर कुठलं काय पुरणपोळी कुठलं काय. बघा ना, त्यांच्यामुळे आपला निवाऱ्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला नाही. होय, खरं पुरणपोळी नाद गोळा केली बरं काय. त्यासनी बी आवडेल बघा पुरणपोळी. एकदम फॅन होऊन जाणार ती तुमची. मी बी एवढी रेटून खाल्ले का नाही. चला शतपावली करून येऊया काय, तसंच जाऊन जरा गप्पा बी होतील आहे की नाही. चला. आणि 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 थांबा थांबा, हे महत्वाचं राहिलं. हे घे आताच. हा, हे आजच्या कमाईतले राहिलेले पैसे. राहू दे तुमच्याकडे, असं काय. तुम्ही लक्ष्मी यायचा आपल्या घरच्या, मग लक्ष्मी लक्ष्मीच्याच हातात गेली पाहिजे का नाही. असं ठेवा. चला थांबा, नीट ठेवते. तू ऐकलं नाहीस ते काय बोलले ते? नाही नाही ते बोलले आम्हाला. अनिस्त बोलले नाहीत. आम्ही इतक्या मनापासून पूजेचं ताट तयार केलं, ते उधळून लावलं. पण तू कशा पायी सांगायला गेलीस पूजा करायला जाती म्हणून? आम्ही कुठं त्यासनी सांगायला गेलतो? आम्ही निघत होतो तेवढ्यात तिकडं ते आले. त्यांनी आम्हाला विचारलं, आम्हाला सांगायला लागलं. एवढा का राग आहे ग त्यांच्या मनात आमच्याबद्दल? काय नाही केलं आम्ही त्यांच्यासाठी. आजवर आम्ही कधी स्वतःचा विचार केला नाही, फक्त या घराचा विचार करत आलो. आई आम्हाला माहित आहे ते आमच्यावर कधीच प्रेम करणार नाही. पण इतकी वर्ष आम्ही या घराची सेवा केली, सगळं मनापासून करत आलोय. निदान नावापुरतं का होईना आम्हाला ते बायकोचा मान देतील, एकच स्वप्न बघत आलोय आम्ही. इतकी वर्ष आजारी होते तेव्हा काय बोलत नव्हते, पण आता तेच बरं होतं म्हणायची वेळ आल्या. कारण ते जेव्हा जेव्हा आमच्याबद्दल बोलतात तेव्हा त्यांच्या तोंडातून ईशच बाहेर पडतं. माणूस आहोत ग आम्ही, आम्हाला बी वाईट वाटतंच की. इतकी वर्ष उलटून गेली, ते काय आम्हाला बायको मानत नाहीत. पण यापुढे बी मानत्याला असं काही वाटत नाही आम्हाला. आम्ही मोठं तोऱ्यात बोलत असतो, एक दिवस येईल, पण तो दिवस कधी येईल
हे आमचं आम्हाला पण माहित नाही. हे बघ नग मनाला लावून घेऊस. तू मनापासून केलेस ना समज. तुझ्या मनात काय खोट नाही नव. मग होईल की समजा ठीक. सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल असंच म्हणत आलोय आम्ही. खचलोय आता आम्ही. हा, पण आम्ही काय हार मानणाऱ्यातल्या नाही. 2 गोष्टी पुऱ्या केल्याशिवाय आम्ही काही शांत बसणार नाही. 2 गोष्टी कुठल्या? एक, काही करून सुनबाईंना या घराच्या बाहेर काढायचं. आणि दुसरं, थोरल्या मालकांची बायको म्हणून या घरात मानानं मिरवायचं.